एक व्यापारी असतो जो उंट विकत घेण्यासाठी एका मोठ्या बाजारात जातो आणि तिथे त्याला एक उंट आवडतो सुद्धा. तो उंट विकत घेतो, त्याचे जे काही पैसे झालेले असतात ते त्या प्राणी विक्रेत्याला देतो आणि तिथून त्याच्या घरी निघतो. तो त्याच्या घरी जातो आणि त्याचा एक खास नोकर असतो जो त्याची सगळी व्यवस्था सांभाळतो. त्या नोकराला तो त्याचा उंट दाखवतो की बघ, मी नवा उंट घेतला आहे. जसंही तो व्यापारी तिथून निघून गेला, त्याचा नोकर त्या उंटाला व्यवस्थित बघायला लागला. उंटाच्या इथे एक काठी असते. त्या नोकराने उंटाची जी काही काठी असते ती काढली आणि तो शॉक झाला. त्या काठीच्या खाली एक मखमली पिशवी होती. त्याने ती पिशवी उघडून बघितली तर त्यात हिरे होते. जसंही त्याने हिरे बघितले तो त्याच्या मालकाकडे म्हणजे व्यापाराकडे पळत गेला आणि म्हणाला की हे बघा, मला त्या उंटाजवळ ही मखमली पिशवी सापडली आहे जिच्यामध्ये हिरे आहेत. तो नोकर म्हणाला, तुम्ही फक्त उंट नाही आणला आहात, तुम्ही त्याबरोबर हिरे सुद्धा आणले आहेत. व्यापारी म्हणाला की काय बोलतोय तू, दाखव. त्याने बघितले तर तिथे खरोखर हिरे होते. व्यापारी नोकराला म्हणाला की दे, ती पिशवी माझ्याकडे दे, मी ती त्या उंटाच्या मालकाला परत जाऊन देईल, कारण ते हिरे त्याचे असतील, ते चुकून या उंटासोबत माझ्याबरोबर आले आहेत. हे ऐकून त्या नोकराला वाटलं की अरे, हा इतका काय मूर्ख आहे, हा स्वतः ते हिरे घेऊ शकतो ना, तो मालक कुठे याला शोधत येणार आहे. नोकर म्हणाला की नका जाऊ परत, राहू द्या हे हिरे तुमच्याकडे, तुम्हाला कामी येतील, तुम्ही श्रीमंत बनून जाल. तो व्यापारी म्हणाला की नाही, मी हे हिरे परत करायला जाणारच. आणि तो व्यापारी ते हिरे परत करण्यासाठी गेला. त्या मोठ्या बाजारात पोहोचल्यानंतर व्यापारी त्या उंटवाल्याला शोधायला लागला. उंटवाला त्याला सापडत नव्हता, पण कसा बसा सापडला. तो सापडल्यावर व्यापारी त्याला म्हणाला की बरं झालं तुम्ही सापडलात. हे बघा, उंटाच्या काठीखाली मला ही मखमली पिशवी सापडली ज्यात हिरे आहेत. उंटवाला हे बघून अतिशय खुश झाला. तो म्हणाला की हो, माझी ही पिशवी हरवली होती, मला समजलंच नाही की ती तुमच्याबरोबर आली आणि तुम्ही ती परत सुद्धा द्यायला आलात, तुमचे खूप खूप आभार. उंटवाला म्हणाला की आणा ना, लवकर माझी पिशवी माझ्याकडे द्या. आणि तो उंटवाला त्या व्यापारावर अतिशय खुश सुद्धा होता की किती प्रामाणिक व्यक्ती आहे, माझी पिशवी त्याने मला परत दिली, माझे हिरे त्याने मला परत आणून दिले. तो उंटवाला व्यापाराला म्हणाला की तुम्ही माझी पिशवी मला परत आणून दिली आहे, त्या बदल्यात तुम्ही याच्यातून कोणताही एक हिरा तुमच्यासाठी घेऊ शकता, घ्या. तो व्यापारी म्हणाला की नाही नाही, मी तर माझं फक्त कर्तव्य पूर्ण केलं आहे, मला ही तुमची पिशवी तुम्हाला परत द्यायची होती आणि मी माझं काम पूर्ण केलं आहे, आता मी इथून निघतो. उंटवाला म्हणाला की अहो नाही, घ्या ना यातला एक हिरा, तुम्हाला जो आवडेल तो निवडून तुमच्याकडे ठेवा. त्यानंतर तो व्यापारी म्हणाला की मी आधीच यातले 2 हिरे माझ्याजवळ ठेवून घेतले आहेत. हे जेव्हा त्या उंटवाल्याने ऐकलं ना, त्याला राग आला की अरे, याने आधीच 2 हिरे काढून घेतले आहेत, म्हणजे याने असं कसं केलं, हिरे माझे आहेत आणि याची कशी हिंमत माझे हिरे यातून काढून घेण्याची. पण तरीसुद्धा त्या उंटवाल्याने त्याचा राग कंट्रोल केला आणि ते हिरे तो मोजत राहिला. जसंही त्याने ते हिरे मोजले, ते हिरे पूर्ण होते. आणि त्यानंतर तो उंटवाला म्हणाला की कुठे तुम्ही 2 हिरे काढले, हिरे तर पूर्ण आहेत. व्यापारी म्हणाला की हो, मी यातले 2 हिरे माझ्याजवळ ठेवून घेतले आहेत. त्यातला पहिला हिरा म्हणजे प्रामाणिकपणा आणि दुसरा हिरा म्हणजे माझा आत्मसन्मान, सेल्फ रिस्पेक्ट. मित्रांनो, छोटीशी कथा आपल्याला हे शिकवते की आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचा आपला आत्मसन्मान आणि आपला प्रामाणिकपणा असतो. म्हणजे काहीही झालं ना, काहीही झालं तरीही कधीच कुणासाठी आपला आत्मविश्वास आपण गहाण नाही ठेवला पाहिजे. आपण आपला प्रामाणिकपणा कधीच सोडला नाही पाहिजे. बघा, पैसा खूप काही असू शकतो, पण पैसा सगळंच काही नसतो. आणि फक्त पैशासाठीच नाही तर कुणाहीसाठी तुमचा आत्मविश्वास, तुमची सेल्फ रिस्पेक्ट गमावू नका.